काय होतं, ज्ञानेश्वरी महान आहे, श्रेष्ठ आहे, चांगली आहे, वाचल्यानंतर कळत नाही, कादंबरी टाईप वाटत नाही, कविता समजत नाही, काव्य कळत नाही, शब्द जड जातात. कुठेतरी सामान्य माणसामध्ये आणि लोकांमध्ये हा एक गॅप पडतो. भगवान बाबांनी ज्ञानेश्वरी वाचली, पाण्यावर ज्ञानेश्वरी वाचली. गेल्या 750 वर्षापासून जेवढे संत झाले त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी. हे सत्कर्मामध्ये येतं. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. दोन काम रेग्युलर जीवनाच्या अतिरिक्त आहे. आपण रुटीनमध्ये हे काही करत नाही. कधी नोकरी करणं, पैसा करणं, व्यापार करणं हे रुटीनचे काम आहे. त्याच्यामध्ये मुलाकडे लक्ष देणं हा पुढचा टप्पा झाला. परंतु ज्ञानेश्वरी वाचावी किंवा पंढरपूरला जावं असा काही त्यांच्या जीवनामध्ये विषय येत नाही. म्हणून जे जगापेक्षा वेगळे आणि शक्तिमान आहेत असे संत मेंदूनी जगापेक्षा वेगळे आहेत, भावनेनं जगापेक्षा वेगळे आहेत, हृदयानं जगापेक्षा वेगळे आहेत, पण तोंडातून बाहेर काढत नाही की आम्ही वेगळे आहोत. आपल्यात मिसळून आपल्या पद्धतीने बोलणारे आहेत. त्यांना मिळालेला जो आनंद आहे तो आनंद मिळावा म्हणून त्यांची विशिष्ट प्रकारची योग्यता झाकून मग आपल्यामध्ये येतात. योग्यता बाजूला ठेवत नाहीत बरं का. अग्नी कधी उष्णता बाजूला ठेवत नाही. मग संत कधी आपली योग्यता बाजूला ठेवतात आणि मग येतात असं नाही. योग्यता योग्यताच असते, फक्त तुम्हाला कळत नाही आणि ते दाखवत नाही. दोन्ही गोष्टी तशा. आणि मग त्यांचा संदेश वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी. का ज्ञानेश्वरी वाचावी, कशाबद्दल वाचावी, त्याचा आपण येत्या 7 दिवसामध्ये विस्तारपूर्वक आणि चांगल्या पद्धतीने आपण विचार करणार आहोत. गोगस पारगाव आहेत, नारळ घेतलेला आहेत आणि पहिली वेळ एवढा मोठा भव्य समाज या ठिकाणी जमा झाला म्हणून एकदा त्यांच्या नावाने सर्वसामान्य जीवनाच्या नंतर एक विशिष्ट जे जीवन असतं त्या जीवनातले जे उच्च लोक असतात त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये काय होतं, ज्या